हॅलो स्टुडंट्स, रयत शिक्षण संस्थेच्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रोजेक्ट अंतर्गत मी तुमचे सहर्ष स्वागत करते. माझे नाव पियुश्री पवन जोशी. मी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे कार्यरत आहे. आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वीमधील उद्योग घटक 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती म्हणजेच इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस हा पाहणार आहोत. यातील उपघटक बाह्य सेवा म्हणजेच आउटसोर्सिंगचा आपण अभ्यास करणार आहोत. हा जो भाग आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण बरेच वेळा या भागावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याचा अभ्यास व्यवस्थित करणे अपेक्षित आहे. आजच्या लेक्चरला आपण बाह्यसेवेचा अर्थ, बाह्यसेवेची गरज, बाह्यसेवेचे फायदे, त्याचप्रमाणे बाह्यसेवेचे तोटे जाणून घेणार आहोत. आता आपण बाह्यसेवा म्हणजे काय हे पाहण्यास सुरुवात करूया. बघा, बाह्यसेवा म्हणजे काय, तर त्यालाच आपण आउटसोर्सिंग असं म्हणतो. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात व्यावसायिक कामे करण्याचा जो करार आहे तो दुसऱ्या विशेष संस्थेला दिला जातो. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये जी कामं आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं काम हे ठरलेलं असतं. म्हणजे उत्पादन करणाऱ्या काही संस्था असतात, तर काही वितरण करणाऱ्या संस्था असतात. मग त्यांचा जो बिझनेस आहे किंवा ती संस्था ज्या बिझनेसमध्ये काम करते ते करण्यासाठी किंवा ती जी व्यावसायिक कामे आहेत त्यातील महत्त्वाची कामे ही व्यवसाय संस्था करत असते आणि कमी महत्त्वाची जी कामे आहेत ती बाहेरून करून घेतली जातात. ही जी कामे बाहेरून करून घेण्याची जी प्रक्रिया आहे यालाच आपण आउटसोर्सिंग असं म्हणतो. वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळी इस्पितळं आहेत, ती महत्त्वाची जी कामं आहेत ती स्वतः करतात व कमी महत्त्वाची कामं बाहेरून करून घेतात. जसं की स्वच्छतेची कामं असतील किंवा सुरक्षा व्यवस्थेजवळ निगडीत कामं असतील, जेवणाची व्यवस्था असेल. आता आपण त्यासाठी एखादं छोटंसं उदाहरण जर बघितलं तर बघा, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादने केली जातात. अशा वेळेस वस्तूचं उत्पादन करणं हे महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी लागणाऱ्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या जर कंपनीने किंवा संस्थेने बाहेरून घेतल्या तर त्यांचा वेळ वाचू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांचं कामसुद्धा चांगलं होऊ शकतं. आता हॉस्पिटल जर तुम्ही घेतलं तर हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचं काम काय आहे, तर वेगवेगळे जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सची काळजी घेणं किंवा त्यांना लवकरात लवकर बरं करणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण त्याचबरोबर त्या हॉस्पिटलची स्वच्छता असेल, पेशंटसाठी सुरक्षा व्यवस्था प्रोव्हाइड करणं असेल किंवा पेशंटचे जे नातेवाईक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, तर यासाठी सुद्धा काही गोष्टी अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आउटसोर्सिंग म्हणजेच बाह्यसेवेचा वापर केला जातो आणि या ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या सुविधा आहेत त्या ग्राहकांना पुरवल्या जातात. आपण रेल्वेने प्रवास करतो तर रेल्वेमध्ये पॅन्ट्री असते. खरं तर रेल्वेचा मुख्य उद्देश काय आहे, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने पोचवणं. पण बऱ्याच वेळा लांबचा जो प्रवास असतो अशा वेळेस प्रवाशांच्या खाण्याची जी सोय आहे ही केली जाते. मग त्यामध्ये आउटसोर्सिंगमध्ये करार केला जातो आणि व्यावसायिक कामे जी आहेत, म्हणजे जी कमी महत्त्वाची कामे आहेत ती दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा दुसऱ्या संस्थेकडून करून घेतली जातात. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बाह्यसेवेची गरज का निर्माण झाली, नीड ऑफ आउटसोर्सिंग. बघा, आज पूर्ण जगभर सेवा घेण्याचे आणि देण्याचे कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे. बऱ्याचशा सेवेसाठी अतिशय सूक्ष्म आणि आकर्षक कौशल्यांची गरज असते आणि कौशल्ये ही त्या व्यवसायामध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीकडे असू शकतात. त्यामुळे वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी, त्याचप्रमाणे वस्तूंच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा प्रत्येक व्यवसायाला कराव्या लागतात. विविध कंपन्या ज्या आहेत त्या त्यांची विविध उत्पादने प्रदर्शित करण्यावर सध्या भर देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेळेस महत्त्वाच्या कामांवर प्रत्येक व्यावसायिक हा लक्ष घालत असतो. त्यामुळे कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कामात कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून बाह्यसेवा या घेतल्या जातात आणि यातूनच काय झालेलं आहे, तर बाह्यसेवा ही जी संकल्पना आहे त्याचा उदय झालेला आहे. त्यानंतर आपण बाह्यसेवेची काही उदाहरणे पाहणार आहोत. त्यालाच ज्याच्यामध्ये आता मगाशी आपण बघितलं की रेल्वे असतील किंवा वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील तर अशा ठिकाणी बाह्यसेवा घेतली जाते. दुकानं आहेत, काही मॉल्स आहेत, सहकारी संस्था आहेत, कार्यालये आहेत, इत्यादी ठिकाणी उपहारगृहे, स्वच्छता, सुरक्षा इत्यादीसाठी बाह्यसेवा ही घेतली जाते.
त्यानंतर हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात, ज्याच्यामध्ये लग्न समारंभ आहेत, वर्धापन दिन साजरे केले जातात, वाढदिवस साजरा केला जातो. अशा वेळेससुद्धा बाह्यसेवा घेतली जाते, कारण बरेच वेळा कार्यक्रमात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या एन्जॉयमेंट आहे ती होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कॅटरिंग किंवा डेकोरेशन किंवा वेगवेगळे अजून काही तिथे गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाह्यसेवेमध्ये काय केल्या जातात, इन्क्ल्यूड केल्या जातात. आणि अशा पद्धतीने बाह्यसेवेची उदाहरणं आहेत. अजून आपण जर उदाहरणं घ्यायची झाले तर बघा, स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, यांचा मेन उद्देश काय आहे तर मुलांना शिक्षण देणं. पण तरीसुद्धा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा अगदी एस टी स्टँडवर जर बघितलं तर तिथे कॅन्टीन फॅसिलिटी असते, जेणेकरून लोकांची किंवा विद्यार्थ्यांची इथे कॉलेजमध्ये खाण्याची सोय व्हावी. मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना खाणं पुरवणं हे नाही आहे, परंतु ती गरज आहे आणि म्हणून अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करून ती सुविधा जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. आता आपण बाह्यसेवेचे फायदे पाहणार आहोत. त्यालाच आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग म्हणतो. बघा, पहिला फायदा आहे तो म्हणजे एकूण किमतीचे फायदे, ज्याला आपण ओव्हरऑल कॉस्ट ॲडव्हान्टेज असं म्हणतो आहे. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन, ज्याला स्टिम्युलेट्स एंट्राप्रेन्युअरशिप अँड एम्प्लॉयमेंट अँड एक्सपोर्ट. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कमी मनुष्यबळ खर्च आणि त्यालाच म्हणतो आहे आपण लो मॅनपॉवर कॉस्ट. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ, ॲक्सेस टू प्रोफेशनल एक्सपर्ट अँड हाय क्वालिटी सर्व्हिसेस. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर, एम्फसाइज ऑन कोर प्रोसेस रादर दॅन सपोर्टिंग वन्स. सहावा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणुकीची आवश्यकता कमी, इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट्स आर रिड्यूस. सातवा मुद्दा आहे तो म्हणजे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ, इन्क्रीज्ड इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. अँड द लास्ट वन इज ज्ञानाची देवाणघेवाण, ज्यालाच आपण नॉलेज शेअरिंग असं म्हणतो आहे. आता हे जे मुद्दे आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, त्यातला पहिला मुद्दा आपण पाहतोय तो म्हणजे एकूण किमतीचे फायदे, ओव्हरऑल कॉस्ट ॲडव्हान्टेज. आता बाह्यसेवा घेतल्यामुळे एकूण किमतीचे फायदे कसे होतात तर पहिली म्हणजे खर्च कमी होतो, रिडक्शन इन कॉस्ट. कोणताही व्यवसाय करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खर्च करावे लागतात. अशा वेळेस काही कामं तुम्ही जेव्हा बाहेरून करून घेता, बाहेरील संस्थेकडून करून घेता, तेव्हा तुमचा जो होणारा खर्च आहे तो कमी होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वेळेची बचत होते. आता जिथे वेळ वाचतो तिथे त्याचा फायदा हा मिळत असतो. वेळेची बचत होते कारण योग्य ती व्यक्ती योग्य ते काम करत असते. त्याचबरोबर श्रमाचीही बचत होत असते. आता श्रम वाचल्यामुळे जे काही एफर्ट्स आहेत ते चांगल्या ठिकाणी यूज करणं किंवा ते एफर्ट्स चांगल्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या प्रशिक्षणावरचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होते. बाह्यसेवेच्या बाबतीमध्ये वेगळे जे काही जी संस्था आहे ती काय करते तर कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करते आणि त्यामुळे जे नियुक्त झालेले कर्मचारी आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात. जी मेन संस्था आहे त्यांना मात्र कर्मचारी नियुक्त करण्याची गरज लागत नाही आणि त्यामुळे तो जो काही वेळ आहे तो चांगल्या कामासाठी ते काय करू शकतात, खर्च करू शकतात. म्हणजेच एकूण किमतीच्या फायद्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करता येईल की एकतर खर्च कमी होतो, वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरील खर्च कमी होण्यास मदत होते आणि जे कर्मचारी आहेत ते नियुक्त करण्याची सुद्धा गरज लागत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन, ज्याला आपण म्हणतोय स्टिम्युलेट्स एंट्राप्रेन्युअरशिप, एम्प्लॉयमेंट अँड एक्सपोर्ट. आपण तिसरा लेसन बघितलेला आहे तो म्हणजे उद्योजकतेचा विकास. त्याच्यामध्ये आपण उद्योजकता का गरजेची आहे हे पाहिलेलं आहे. देशाच्या विकासामध्ये उद्योजकतेचा विकास होणं खूप गरजेचं आहे. आउटसोर्सिंगमुळे उद्योजकतेचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा जो फायदा आहे तो सगळ्या व्यवसाय संस्थांना होतोय. त्यानंतर त्यातूनच रोजगार निर्मिती ही होते. एम्प्लॉयमेंट जनरेशन खूप गरजेचं आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो दोन्ही व्यवसाय संघटनांना होत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे त्याच्यातलाच तो म्हणजे निर्यातीस चालना मिळते.
बाह्यसेवेमुळे एक्सपोर्ट वाढतो आणि एक्सपोर्ट वाढल्यामुळे देशाला त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेला त्याचा फायदा होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कमी मनुष्यबळ खर्च, ज्याला आपण लो मॅनपॉवर कॉस्ट असं म्हणतोय. जेव्हा आउटसोर्सिंग केलं जातं, बाह्यसेवा घेतली जाते, तेव्हा कमी खर्चामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता होते. म्हणजेच जी व्यवसाय संघटना आपल्याला बाह्यसेवा पुरवते, ती व्यवसाय संघटना आपल्याला कमी खर्चामध्ये हे मनुष्यबळ उपलब्ध करून देते. मॅनपॉवर कॉस्ट जी आहे ती कमी झाल्याचा फायदा व्यवसाय संघटनेला होत असतो आणि यजमान देशांच्या तुलनेत त्याचा जो खर्च आहे तो अत्यंत कमी असतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ मिळतो. मीन्स ॲक्सेस टू प्रोफेशनल एक्सपर्ट अँड हाय क्वालिटी सर्व्हिसेस. आता बाह्यसेवेमध्ये ज्या व्यक्ती काम करत असतात त्या कुशल व्यक्ती असतात, म्हणजेच स्किल्ड एम्प्लॉईज जे आहेत ते काम करत असतात. त्याच्यामुळे व्यवसाय जो काही सेवा पुरवतो त्या चांगल्या दर्जाच्या सेवा या व्यवसायाकडून पुरवल्या जातात. त्या कामामध्ये एक्सपर्ट असलेली जी लोकं आहेत ती ते काम करत असतात. त्यामुळे काम हे चांगल्या पद्धतीने होतं आणि व्यवसायाला चांगल्या दर्जाच्या सेवा देता येतात. कामामध्ये कमीत कमी त्रुटी ज्या आहेत त्या असतात आणि त्यामुळे त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला होतो. पुढील मुद्दा आहे तो म्हणजे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर, ज्याला आपण म्हणतोय एम्फसाइज ऑन कोर प्रोसेस रादर दॅन द सपोर्टिंग वन्स. इथे कोर प्रोसेस म्हणजे काय, तर जी महत्त्वाची कामं आहेत त्याला आपण कोर प्रोसेस असं म्हणतोय. कंपनी त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर काय करू शकतात, तर लक्ष केंद्रित करू शकतात. मग अशीच आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये शिक्षण देणं, मुलांची प्रगती करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याला सपोर्टिंग काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करणं, ज्याच्यामध्ये आपण कॅन्टीन फॅसिलिटी बघितली होती. तर अशा वेळेस महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येतं. काही ठिकाणी ज्या मोठ्या कंपनीज असतात अशा ठिकाणी त्या कंपनी त्यांच्या वर्कर्सना किंवा एम्प्लॉईजना वाहतुकीची सुविधा प्रोव्हाइड करतात. म्हणजे कंपनीच्या किंवा कामाच्या ठिकाणापासून त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत नेण्याची आणि आणण्याची सोय केली जाते. आता ही सोय करत असतानाच जर अशा पद्धतीने आउटसोर्सिंग किंवा करार केला असेल तर कंपनीला त्याचा फायदा होतो. कारण त्या वर्कर्सना नेण्यासाठी जी गाडी असते त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन ही दुसरी कंपनी किंवा दुसरी संस्था करत असते. त्यासाठी कंपनीला कोणत्याही प्रकारचं लक्ष द्यावं लागत नाही. कंपनी त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकते. कंपनीजमध्ये काही वेळा बऱ्याचशा कंपनीजमध्ये शिफ्टमध्ये काम चालतं, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट. मग अशा वेळेस कामगारांना थोडासा रिलॅक्सेशन मिळावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटीज द्याव्या लागतात. मग अशा वेळेस कॅन्टीन फॅसिलिटीसुद्धा असते. मग असे जे काही करार आहेत ते दुसऱ्या व्यक्तीबरोबर किंवा दुसऱ्या संस्थेबरोबर केल्यामुळे महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येतं. त्यानंतर त्याचा फायदा काय होतो, तर कंपनीला चांगला नफा प्राप्त होतो आणि जे उत्पादन आहेत त्याची गुणवत्ता जी आहे ती सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट्स आर रिड्यूस. बघा, बाह्यसेवेमुळे ज्या पायाभूत सुविधा आहे त्यावरील जो काही खर्च आहे त्यामध्ये बचत होते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट जी आहे ती सेव्ह होते. प्रत्येक व्यवसायाला पायाभूत सुविधांवर वेगवेगळ्या पद्धतीचे खर्च करावे लागतात. बाह्यसेवेमुळे हा जर खर्च वाचत असेल तर त्याचा मोठा फायदा संस्थेला किंवा संघटनेला होतो. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जो खर्च आहे त्यामध्ये सुद्धा बचत होते. हल्ली प्रत्येक व्यवसायासाठी तंत्रज्ञानाची म्हणजेच लेटेस्ट टेक्नॉलॉजीची गरज असते. बाह्यसेवेमुळे या तंत्रज्ञानावरील खर्चामध्ये बचत होते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर वापरले जातात आणि बाह्यसेवेमुळे या सॉफ्टवेअरच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होते. म्हणजे गुंतवणुकीची आवश्यकता कोणत्या कारणांमुळे कमी आहे, तर पायाभूत खर्च करावा लागत नाही. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होते आणि सॉफ्टवेअरच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. इन्क्रीज्ड इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये कमी महत्त्वाच्या कामामध्ये सुद्धा
कार्यक्षमता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. बरेच वेळा हे जे नॉन कोर एरियाज आहेत जिथे कमी लक्ष दिलं जातं, परंतु बाह्यसेवेमुळे या घटकामध्ये सुद्धा कार्यक्षमता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जेव्हा ही कार्यक्षमता वाढते तेव्हा उत्पादकतासुद्धा वाढते आणि उत्पादकता जेव्हा वाढते तेव्हा त्याचा फायदा हा नफ्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढील मुद्दा आहे तो म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण, ज्याला आपण म्हणतोय नॉलेज शेअरिंग. आता इथे देवाणघेवाण करण्यासाठी आउटसोर्सिंगमध्ये 2 संघटना एकत्र येऊन काम करत आहेत आणि त्यामुळे त्या दोन्ही संघटनांमध्ये ज्ञानाचं आदानप्रदान हे होत असतं. नॉलेज जे आहे ते शेअर केलं जातं. त्याचा फायदा दोन्ही संघटनांना होतो. उत्कृष्ट ज्या काही कृती आहेत किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये शेअर केल्या जातात. त्याचाही फायदा दोन्ही संघटनांना होत असतो. या दोन्ही संघटनांचा विकास हा एकत्र काम करताना होतो आणि त्याचा फायदा असा होतो की त्या दोन्ही संघटनांचा बाजारपेठेतील जो नावलौकिक आहे, ज्याला आपण गुडविल असं म्हणतो, तर ते गुडविल वाढतं. त्यानंतर आपण बाह्यसेवेचे विविध तोटे जे आहेत, डिसएडव्हान्टेजेस जे आहेत ते पाहणार आहोत. बघा, त्याच्यातले पहिले आपण मुद्दे बघूया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकांकडे लक्ष नाही, म्हणजेच लॅक ऑफ कस्टमर फोकस. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका, अ थ्रेट टू सिक्युरिटी अँड कॉन्फिडेन्शियलिटी. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे असंतोषजनक सेवा, डिससॅटिस्फॅक्टरी सर्व्हिसेस. चौथा मुद्दा आहे तो नैतिक समस्या, ज्याला आपण इथिकल इश्यूज असं म्हणतो. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे इतर तोटे. आता याच्यामध्ये एक आहे कराराचा गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट. दुसरा आहे संवादाचा अभाव, लॅक ऑफ कम्युनिकेशन. आणि तिसरा आहे निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा, म्हणजेच पुअर क्वालिटी अँड डिलेड सर्व्हिसेस. आता हे मुद्देसुद्धा आपण एक एक पाहणार आहोत. त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकांकडे लक्ष नाही. बरेच वेळा काय होतं, तर या आउटसोर्सिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या एकाच वेळेस अनेक लोकांकडून कॉन्ट्रॅक्ट करतात आणि अशा वेळेस प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत, प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतीलच असं नाही. प्रत्येक ग्राहकाकडे त्यांना एकाच वेळेस लक्ष देता येईलच असं नाही आणि त्याचा तोटा असा होतो की ग्राहकांना एकाच वेळेस चांगल्या सेवा मिळत नाहीत आणि त्या गरजा पूर्ण करणे त्या संस्थेला शक्य होत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षितता आणि गोपनीयतेचा धोका, ज्याला आपण म्हणतोय अ थ्रेट टू सिक्युरिटी अँड कॉन्फिडेन्शियलिटी. बघा, बाह्यसेवा जेव्हा होत असते तेव्हा कंपनीची किंवा त्या संस्थेची गोपनीय माहिती ही बाहेर प्रकट होऊ शकते. थर्ड पार्टीला जेव्हा कोणतेही सिक्रेट्स जे आहेत ते लीक होतात तेव्हा भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका हा उद्भवू शकतो. त्यानंतर सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि सिक्युरिटीचा जर इश्यू अराईज झाला तर तो प्रॉब्लेम हा खूप क्रिटिकल असू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे असंतोषजनक सेवा, ज्याला आपण म्हणतोय डिससॅटिस्फॅक्टरी सर्व्हिसेस. आता जेव्हा एखादी आउटसोर्सिंग करणारी कंपनी आहे ती एकाच वेळेस अनेक ग्राहकांना सर्व्हिसेस देत असते आणि त्यामुळे प्रत्येकाला योग्य वेळी योग्य ती सेवा दिली जाईलच असं नाही. वितरणात काही वेळा विलंब होऊ शकतो, ज्याला आपण स्ट्रेच डिलिव्हरी टाईम असं म्हणतोय. आणि वितरणात विलंब झाला तर मेन जी कंपनी आहे किंवा मेन जी संस्था आहे किंवा संघटना आहे त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामध्ये काही वेळा वस्तूंची गुणवत्तासुद्धा काय असू शकते, कमी असू शकते आणि या सबस्टँडर्ड क्वालिटीमुळे काही वेळा दोन्ही कंपन्यांना किंवा दोन्ही संघटनांना त्यांच्या गुडविलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैतिक समस्या, ज्याला आपण इथिकल इश्यूज असं म्हणतो. पुढच्या टॉपिकमध्ये तुम्ही व्यवसायामधल्या गुड आणि बॅड गोष्टी ज्या आहेत, थिंग्स ज्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत प्रत्येक व्यावसायिकाच्या ते शिकणार आहात. तर त्याच्यामध्ये इथिकल गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातील. तर या नैतिक समस्या ज्या आहेत त्या आउटसोर्सिंगमध्ये खूप वेळा दिसून येतात. 2 वेगवेगळे बिझनेसेस एकत्र येऊन काम करत असतात. बरेच वेळा देशातून रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या बाहेर जातात आणि
एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहे त्या बाहेर गेल्यामुळे देशाला त्याचा तोटा होऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे इतर तोटे, ज्याला आपण म्हणतोय अदर डिसएडव्हान्टेजेस. ह्याच्यामधले मुद्दे आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे कराराचा गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा दोन वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन काम करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये करार केला जातो. म्हणजे बाह्यसेवा हा एक प्रकारचा करारच आहे जो विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी केला जातो. या करारामध्ये जर काही गैरसमज झाले तर त्याचा तोटा हा खूप मोठा होऊ शकतो. त्यानंतर संवादाचा अभाव आहे, ज्याला आपण लॅक ऑफ कम्युनिकेशन असं म्हणतो. संवाद हा व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कम्युनिकेशन जर प्रॉपर झालं नाही तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतात आणि त्यामुळे संवाद होणं खूप गरजेचं असतं. दोन वेगवेगळ्या संस्था एकत्र येताना संवादाचा अभाव हा होऊ शकतो आणि त्याचा तोटा खूप मोठा असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा, ज्याला आपण पुअर क्वालिटी अँड डिलेड सर्व्हिसेस असं म्हणतो. की बाह्यसेवा जेव्हा घेतली जाते तेव्हा कंपनी स्वतःच्या गुडविलला जपणं खूप गरजेचं असतं. दुसरी जी कंपनी किंवा संघटना आहे त्यांनी निकृष्ट दर्जाचे उत्पादन दिले किंवा विलंबित सेवा प्रोव्हाइड केली तर अशा वेळेस ज्या बाह्यसेवा घेणाऱ्या कंपनीला किंवा संघटनेला त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो. आजच्या लेक्चरला आपण बाह्यसेवेचा अर्थ, बाह्यसेवेची गरज, बाह्यसेवेचे वेगवेगळे एक्झाम्पल्स, त्यानंतर बाह्यसेवेचे फायदे आणि तोटे पाहिलेले आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करावा. थँक्यू.